नमस्कार सर्व शेळीपालक बंधूंनो, स्वागत आहे आपलं परत एकदा या नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, सिल्लोड तालुक्यामध्ये टॉप क्वालिटीमध्ये राजस्थानी बोकडांची गाडी येत्या गुरुवारी 14 तारखेला सकाळी येणार आहे। तर ज्यांना कोणाला राजस्थानी बोकड खरेदी करायचे किंवा पाठी बोकड कुर्बानीसाठी ईदसाठी, तर नक्कीच तुम्ही गुरुवारी सकाळी सिल्लोड तालुक्यामध्ये येऊ शकता। संपूर्ण सिल्लोड तालुका छत्रपती संभाजीनगर। तर कुरेशी गुड फार्मर दर गुरुवारी गाडी येत असते सिल्लोडला। तर त्यामध्ये बघा शिरोई, सोजत, कोटा, माळवा, तोतापरी, अजमेरी, गुजरी सर्व प्रकारचे काश्मीरी सुद्धा येत क्वालिटी येत असते। तर बघा, सिल्लोड तालुक्यामध्ये भराडी कन्नड हायवेवर सिल्लोड आनंद पार्कच्या पुढे म्हणजे संत एकनाथ शाळेच्या समोरच कुरेशी गोट फार्म, तिथं आल्यावर तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करा। तिथं तुम्हाला डायरेक्ट रोडवर घ्यायला कोणी येईल कॉल केल्यावर। तर बघा, ही क्वालिटी आपल्या सिल्लोडमध्ये कंटिन्यू दर गुरुवारी येत असते। तर बघा, क्वालिटी बघा, पूर्ण लहान मोठे जसं आपलं बजेटनुसार तुम्हाला माल उपलब्ध होईल। कमी किमतीचा लागत असेल तर कमी किमतीचा, शिल्लक किमतीचा लागत असेल, चांगला लागत असेल चांगल्या क्वालिटीचा, आणि शक्यतो भंगार माल घेतल्यापेक्षा 2 पैशानं महाग पण चांगल्या क्वालिटीची वस्तू घेतली पाहिजे। कसं आहे, 2 पैसे जातील पण मग किरकिर राहत नाही, म्हणजे परेशान राहत नाही। काय होतं, आपण कमी पैशाचा घ्यायचा विचार करतो सस्त्यात मस्त, पण मग त्याला घरी आल्यावर बिमार पडते, बुळकंडी लागती, ताप येतो, चाराच खात नाही, मरतं, ते दवाखान्यात 2-4 हजार चालल्या द्या। त्यामुळं चांगल्या क्वालिटीचे चांगली वस्तू घ्यायची कधी पण। 2 पैसे गेलेच चालन शिल्लक, पण मग चांगल्या क्वालिटीची आणि मजबूत उंच पूर्ण क्वालिटीबाज वस्तू घ्यायची, नाहीतर घ्यायची नाही अजिबात। तर बघा, क्वालिटी बघा, ही क्वालिटी। आणि कुर्बानीसाठी किंवा ईदसाठी किंवा तुम्हाला ब्रीडिंगसाठी बोकड लागत असेल तर पुढं आपण शेवटी व्हिडिओच्या अजून पुढं बघणार आहे, तिथं तुम्हाला पूर्ण मोठाली बोकड दिसतील, पूर्ण 2 दात, 6 दात, 8 दात चांगल्या क्वालिटीचे ब्रीडर दिसतील। तर व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा, आणि तुम्हाला व्हिडिओ आवडेलच नक्कीच। तर इतर गरजू शेळीपालकांना तुम्ही शेअर करालाच आणि लाईकसुद्धा करा, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी आपला व्हिडिओ येत राहील आणि तुम्हाला राजस्थानी बोकडांची माहिती भेटत राहील, किंवा तुम्हाला बोकड क्वालिटी कशी येते, कमीत कमी नाही खरेदी केलं तर पण मग सिल्लोड तालुक्यामध्ये क्वालिटी कशी येते, बोकडांची क्वालिटी कशी असते ही बघायला भेटणार आहे। त्यामुळं चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा। तर बघा, क्वालिटी बघा, पाठी बोकड कसे लहान मोठे ब्रीड, तुम्हाला जर घरी पाळण्याजोग्या पाठी खूप मस्त येतात, 4-4, 5-5 महिन्याच्या, 6 महिन्याच्या, 12 महिन्याच्या पाठी येत असतात कंटिन्यू। त्यामध्ये बघा, शिरोईच्या आणि अजमेरी गुजरीच्या मस्त क्वालिटी, कोटासुद्धा चांगल्या क्वालिटीचे, सोजत पण आहे एक, जास्त सोजत कमी याच्यात। तर बघा, क्वालिटी बघा, तुम्ही एकदा क्वालिटी बघा त्याच्यानंतर खरेदी करा। कोणतीही वस्तू प्रत्यक्षात बघा, समोरासमोर या, क्वालिटी बघा, त्याच्यानंतर सौदा करा, मगच खरेदी करा। काय होतं, व्हिडिओमध्ये काहीच म्हणणं, व्हिडिओमध्ये किमती अलग राहतात आणि समोरासमोर वेगळे राहतात, पण त्यापेक्षा तुम्हाला घ्यायचं प्रत्यक्षात या, क्वालिटी बघा, क्वालिटीसुद्धा बघितली जाते, स्वतःच्या नजरेने बघितली जाते क्वालिटी कशी असते। त्याच्यानंतर तुम्हाला खरेदी केल्यावर घरी गेल्यावर तुम्हाला परत वाटलं नाही पाहिजे की आपण फसलो का नुकसान झालं, या गोष्टी होत नसतात प्रत्यक्षात समोरासमोर आल्यावर। फसवणूक तर 100% होतच नाही, कारण चांगल्या दर्जेदार क्वालिटीचा माल सिल्लोडला येत असतो, पूर्ण निरोगी, एक पण आजार नाही, पूर्ण आपल्या वातावरणात सेट होणार आहे। कारण काय होतं माहिती का, आता उन्हाळा चालू आहे त्यामुळं आपल्या वातावरणात सेट होणार आहे सगळे। तर बघा, इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघा, आता त्यामध्ये गावराने काही सोजत आहे, काही कोटा आहे, सगळे मिक्स बोकडे, पूर्ण मोठाले बोकडे, त्यामध्ये काही शेळ्या आहे, पाठ आहे। तर नक्कीच तुम्हाला खरेदी करायचं ब्रीडिंगसाठी तर मस्त क्वालिटीचे उपलब्ध आहे। बघा, पांढरे आणि ब्लॅक 2च कलर आहे, तुम्हाला 2 कलरमध्ये लागायचं असेल ना, तर बघा क्वालिटी। त्यामुळे नक्कीच तुम्ही व्हिजिट करा सिल्लोड तालुक्याला, एकदा बघा त्याच्यानंतर खरेदी करा कोणताही माल। तर ब्रीडिंगसाठी लहान मोठे, आता याच्या किमती डायरेक्ट तुम्ही फोनवर विचारू शकता, किंवा समोरासमोर तिथं प्रत्यक्षात आल्यावर सुद्धा विचारू शकता। आता किमती जवळजवळ 15,000च्या पुढंच असेल अंदाजे। तर तुम्ही क्वालिटी बघून घ्या एकदा, पूर्ण किती बोकड आहे, ब्लॅक बोकड, पूर्ण चांगल्या क्वालिटीचे गरम बोकड आहे। ब्रीडिंगसाठी मस्त गरम बोकडच पाहिजे, तेव्हाच शेळ्या गाप जातात, नाही तर काही थंडे बोकड राहतात त्यामुळे ते काही कामाचे राहत नाही। त्यामुळे चांगले तापड गरम बोकड घ्यायचे मस्त, त्याचे जसं तुम्ही क्वालिटीचा बोकड घ्याल तसे तुमची पिल्लांची पैदास होत असते शेळीच्या। त्यामुळे ब्रीडिंगसाठी चांगले बोकड घ्यायचे, उंच पूर्ण आणि निरोगी बोकड घ्यायचे, जेणेकरून काय होतं आहे, तुमची शेळ्यांची येणारी जी पैदास आहे तीसुद्धा चांगली आणि निरोगी आणि मजबूत उंच पूर्ण क्वालिटीबाज असते। तर व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल मित्रांनो, कारण काय होतं माहिती आहे का, माझं काम प्रत्यक्ष तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचं काम आहे।
जेणेकरून तुमचा त्यामध्ये फायदा होईल आणि तुम्हाला लांब 200, 250, 200, 100 किलोमीटर जाण्याचं काम नाही. आपल्या आसपास 100 किलोमीटरच्या आसपास जे सिल्लोड तालुक्याच्या आसपास जे इच्छुक शेळीपालक आहे, ज्यांना खरेदी करायची राजस्थानी बोकड, पाठी किंवा ब्रीडिंगसाठी, तर नक्कीच या गोष्टी त्यांना फायदा होईल आणि लांब जाण्याचा खर्च वाचेल. तेवढ्या खर्चात तुमचं इकडं 1500 जरी महाग लागले तर तुम्हाला चांगल्यानं आपल्या जवळचे न ओळखीचे आसपासचे जर असेल तर आपल्याला काय होतं, काही फॉल्ट प्रॉब्लेम झाला तर त्यांना कॉल करून किंवा परिसरात गेल्यावर तुम्हाला भेटू शकतात. पण आपण 250-300 किलोमीटरवरून जर खरेदी करून आणलं तर आपण वापस त्याच्याकडे जाऊ शकत नाही. डायरेक्ट 200-250 किलोमीटर परत वापस जाऊ शकत नाही. त्यामुळं आपल्याच भागात येणाऱ्या गाड्यातून खरेदी करा, जेणेकरून आपलं नुकसान होणार आहे मित्रांनो. तर भेटू परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या उन्हापासून शेळ्यांची पिल्लांची. तर तुमची सुद्धा काळजी घ्या मित्रांनो. तर या नक्की भेटू परत गुरुवारी.